हाय हॅलो नमस्ते फ्रेंड्स, मी प्रियांका किरण मोरे, महाराष्ट्राची गर्ल इन गुजरात. आज आम्ही पाणी आणायला जात आहोत. म्हणजे 2 दिवसानंतर असं पाण्याचं कॅन आणावंच लागतं. इथे राजे कॅन घेऊन खाली रेडीच आहे जायला. आणि पहा किती फास्ट जात आहेत. पाण्याचं कॅन रिकामं आहे ना, त्यामुळे जास्ती पळून पडत जात आहेत. असं काही नाही, त्यांना पार्किंगमधून गाडी बाहेर काढायची असते ना, त्यामुळे ते नेहमीच असे लवकर खाली जातात. मी आपली हळूहळू खाली जाते. इथे राजे पार्किंगमधली गाडी काढत आहेत. पहा, इथं सगळ्यांच्या गाड्या आतमध्ये असतात, पण आमची गाडी पत्र्याच्या नव्या शेडमध्ये आहे, कारण आम्ही इथं सगळ्यात लेट आलो आहोत ना, त्याच्यामुळे आम्हाला पार्किंगची जागा पत्र्याच्या शेडमध्ये मिळाली आहे. तसंही शेडही आम्ही आल्यानंतरच ते केलेलं आहे. गाड्याही खूप जास्त झाल्यामुळे आता जागा कमी पडत आहे. आणि आता आम्ही निघालो आहोत गेटमधून बाहेर. आणि खूप कमी वेळात आम्ही तिथं पोहोचणार आहोत, कारण ती जागा काही दूर नाही आहे. इथे तसं म्हणजे पाण्याचा काहीच प्रॉब्लेम नाही. वापरण्यासाठी खूप मुबलक प्रमाणात 24 तास पाणी असते. फक्त पिण्याच्या पाण्यासाठी बाहेरून आणावं लागतं ते पाणी. तसं तर काही काही सोय पण आहे की ते घरी पण पाणी आणून देतात, पण आपल्या वेळेलाच ते येतील असं नाही. त्याच्यामुळे आम्ही प्रिफर करतो की भाजी वगैरे आणायला गेलो किंवा गावात काही काम असलं तर त्यावेळेस पाणी घेऊन येणं आम्ही प्रिफर करतो, आपल्याला जसा वेळ भेटेल तसा. त्याच्यामुळे आम्ही तिथे जाऊनच पाणी पॉईंटला पाणी घेऊन येतो. म्हणजे सगळेच इथले लोक पाण्याची कॅनच घेतात. कुणीही घरी जे टॅप आहे त्या टॅपचं पाणी पित नाहीत. आणि जास्ती दूरही नाही तसं ते. पाहाल तुम्ही आता आपण बोलत आहोत तोपर्यंत रस्ता संपूनही जाईल. खूपच जवळ आहे ते. आणि असं छान संध्याकाळचं वातावरण झालं आहे. गाडीवर मस्त थंड हवा लागत आहे, त्यामुळे मी तर खूप एन्जॉय करत आहे. मला भारी वाटत आहे, असा कंटाळा असा वाटत नाही. इथे छान गार्डन आहे. लोक इथे संध्याकाळी आपल्या लहान मुलांना वगैरे घेऊन येतात, म्हणजे मुलांचं खेळणंही होते आणि छान वॉकही होतं. आणि गार्डनचं परिसर खूप छान आहे, त्यामुळं इथं येतात. आणि इथं बाजूला मंदिर पण आहे एक राधाकृष्णाचं. पहा, तिथं आता सत्संग चालू आहे बहुतेक, त्याच्यामुळे आता भजन कीर्तन सुरू आहे. आणि खूप छान आणि प्रसन्न आहे हा एरिया. मंदिर, गार्डन, आणि इथं जवळच आहे पाणी पॉईंट. आता आपण ह्या रस्त्याने आता एक राईट घेतला छोटासा की हे पाहते मंदिर. या मंदिराचाही तुम्हाला एक दिवशी ब्लॉग दाखवेनच मी स्पेशल. आणि आता इथे आपल्याला राईट घ्यायचा आहे आणि आपला पाणी पॉईंट येतो आहे लगेच. आपलं डेस्टिनेशन खूपच जवळ आलेलं आहे. पहा किती छान छान सुंदर सुंदर ड्रेस आहेत ना, मस्त वाटत आहे, घ्यायची इच्छा होते. एक गाडी उभी आहे इथं, म्हणजे बहुतेक गर्दी असावी असं वाटत आहे. अरे वा, गर्दी तर नाही आहे. छान, म्हणजे आम्हाला पाणी पटकन भेटेल. आज रांगेमध्ये उभा राहावं लागणार नाही. पहा, मलाच म्हणत आहेत कॅन दे. घेतला आता आम्ही कॅन, देते. आता राजांना पे करायला, चला पे करा, आपली बॉटल घ्या पाण्याची. पहा कशी सिस्टीम आहे बघा, कसे ढकलून देतात आमच्या बॉटलला. आमच्या बाहुबलींनी आता उचललेली आहे बॉटल. आणि आता आमचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे घराकडे पाणी घेऊन. जल हे तो जीवन हे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुमचं एक स्मॉल ॲप्रिशिएशन माझ्यासाठी बिग मोटिवेशन असणार आहे. त्यामुळं काहीतरी कमेंट नक्की करा, चांगली वाईट जे काय असेल, काही चुकत असेल तरी सजेशन सांगा, पण कमेंट नक्की करा. आणि जे लोक नवीन पाहत असेल त्यांनी सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे मलाही मोटिवेशन मिळेल. अजून नवीन नवीन ठिकाणी, मी धरमपूरमधले काही अजून ठिकाणं आहेत, काही पाहण्यासारखे आहेत, फिरण्यासारखे आहेत, हे मी तुम्हाला दाखवेल. आणि आता आम्ही निघालो आहोत परतीच्या प्रवासाला. आता परतीचा प्रवासही आम्ही एकदम हळू करत आहोत, कारण छान हवा सुटली आहे. पहा आमच्या राजूने कशी, जशी बाहुबलीमध्ये पिंड उचलली होती ना, तशी पिंड मस्त आमची खांद्यावरती घेतलेली आहे. आणि आमचे बाहुबली पायऱ्या चढत आहेत. एक नाही, दोन नाही, असे यांना 3ऱ्या मजल्यावर जायचं आहे. पण एनर्जी पहा आमच्या राजांची, हसत हसत मस्त. व्हिडिओसाठी नाही हां, ते नेहमीच असे छान असतात हसत मस्त. एवढं ओझं खांद्यावरती घेऊन झपाझप पावले टाकेत आमचे राजे वरती येत आहेत. झालं आता शेवटच्या पायऱ्या चढल्या की आलंच आमचं रूम. आम्ही पोहोचत आहोत आता.
कमॉन राजूजी, उचला पावले. जय माहेश्मती. चला आलेलो आहोत आता आम्ही